आज आपण करणार आहे रक्षाबंधन स्पेशल मिठाई. नारळाच्या आपण कोकोनट पावडर वापरलेली इथं. याची आपण छान अशी बर्फी करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला 1 कप दूध घेतलेले, त्याच कपाने 2 कप कोकोनट पावडर घेतली आहे. इथं तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता असेल तर. अर्धा कप मिल्क पावडर लागणार आहे, 1 कप साखर आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत इथं, काजू, बदाम आणि पिस्ता. फूड कलर पण टाकणार आहे आपण. 2 कलरची ही मिठाई आपण इथे करणार आहे. अगदी झटपट ही मिठाई तयार होते आणि खूप कमी साहित्यात होती. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते टाकले तरी चालणार आहे. सुरुवातीला आपण 1 कप दूध घेतलेले ते टाकून घ्यायचे. गॅस बंद करायचा. मिल्क पावडर टाकून घ्यायची अर्धा कप. मिल्क पावडर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. गरम दुधामध्ये मग याच्या गाठी पण होतात. थंड दुधामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे मिल्क पावडर. गॅस अजून बंदच आहे, गॅस चालू केलेला नाहीये. मिल्क पावडर छान अशी मिक्स झालेली आहे. गॅस आता चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यावर पण आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडर अगदी छान मिक्स झालेली आहे. दूध गरम झालेलं आहे. तुम्ही इथे 1 कप साखर घ्यायची, कारण आपण 2 कप कोकोनट पावडर घेतली आणि 1 कप दूध, या तिघांचं मिळून प्रमाण आपल्याला 1 कप साखर घ्यायची आहे. अगदी बरोबर होतं. इथं तुम्ही कमी पण करू शकता, गोड तुमच्या आवडीनुसार. साखर टाकून घेऊ याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे. साखर, दूध छान विरघळून घ्यायची साखर याच्यामध्ये. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. गॅस बारीक करायचा आणि हे छान मिक्स करायचं. दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला, ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये. छान आता मिक्स करून घेऊ. गॅस मोठा केलेला आहे. एकसारखं आपल्याला हे मिक्स करत राहायचं.
मिश्रण छान आता घट्ट होत आलेले. अजून आपल्याला हे मिक्स करत राहायचे. एक 2-3 मिनिटं झालेत. मिश्रण छान असं फ्राय होत आलंय आणि हे मिश्रण आता पॅन पण सोडत आहे. अजून आपल्याला थोडंसं 1-2 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे. फक्त हे मिश्रण चिटकू नये याची काळजी घ्यायची आणि हे छान मिक्स करत राहायचं एकसारखं. ओल्या नारळाचा चव सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. मिश्रण आता आपलं अगदी छान झालेलं आहे सेट. असंच मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय. गॅस बारीक करणार आहे. अगदी छान मिश्रण झालंय. आता आपण गॅस बंद करून घेऊ. एवढंच आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. खूप जास्त पण नाही. असं मिश्रण जेव्हा कढई सोडतं, हे बघा, हे असं आपल्याला करून घ्यायचंय. पॅन सोडलेला आहे मिश्रणनी. हे अगदी बरोबर झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचंय. थोडं मिश्रण आपण कलर टाकणार आहे याच्यामध्ये. 2 कलरची मिठाई करणार आहे म्हणून थोडं काढून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण. ज्या भांड्यामध्ये किंवा ट्रे मध्ये तुम्ही मिश्रण सेट करणार आहे बर्फी, त्याला असा बटर पेपर लावून घेतलाय मी. तुम्ही पण लावून घ्या तसाच, म्हणजे मिठाई अगदी छान निघते बाहेर. हे जे राहिलेलं मिश्रण आहे आपलं, हे टाकून घेऊ आता याच्यामध्ये. हे मिश्रण छान असं सेट करून घ्यायचं याच्यामध्ये. मिश्रण आपलं छान सेट झालेलं आहे. आता हे जे उरलेलं मिश्रण आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला जो आवडतो तुम्ही कलर टाकू शकता. कलर टाकून घेऊ याच्यामध्ये. पिंक कलर टाकणार आहे मी अगदी थोडा. मिश्रण खूप गरम आहे. छान असा कलर आपला मिक्स झालेला आहे. हे मिश्रण पण आता याच्यामध्ये सेट करून घेऊ. मिठाई छान आपली सेट करून झाली आहे. त्यात आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. बदाम टाकते मी थोडे, बदामाचे काप. थोडे काजू टाकणार आहे. पिस्ता टाकून घेणार आहे थोडा. हे ऑप्शनल आहे, तुम्ही असेल तर टाका, नाही टाकलं मी छान दिसावं म्हणून टाकणार आहे.
एक अर्ध्या तासासाठी आपण ही मिठाई सेट होण्यासाठी ठेवू, थंड होण्यासाठी. नंतर याच्या वड्या कट करू. मिठाई आपली छान सेट झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊ. खूप छान आपली मिठाई झालेली आहे, पण ही अजून थोडी गरमच आहे. मी लवकर कट केली. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होते. छान आपल्या अशा नारळाच्या वड्या झाल्यात करून. मिठाई आपली खूप छान झाली. तुम्ही पण करून बघा. थंड झाल्यानंतरच कट करायची.